मित्र हो नमस्कार। महायुतीच्या सरकारमध्ये भाजपाला एकनाथ शिंदे हे नकोसे झालेले आहेत। अजित पवार यांचा पक्ष तर काय एकनाथ शिंदे यांना पाण्यात पाहत असतो। अगदी आता नाही, महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हापासून या दोघांचं कधी जमलेलं नव्हतं। आणि काय नाही हो, तसं पाहिलं तर महायुती फक्त म्हणायला एकत्र आहे। एकत्र राहून ते परस्परापासून शेकडो मैल असे दूर गेलेले आहेत मनानं। आणि मग या सगळ्याचा फटका महाराष्ट्राला तर बसतो आहे, पण महायुतीचं राजकारण सुद्धा वेगवेगळ्या वळणावरून पुढे जाताना दिसतंय। बघा ना, ते पावसाळी अधिवेशनापासून एकनाथ शिंदे यांचे काही मंत्री प्रचंड वादग्रस्त ठरले। त्यांच्या वादग्रस्त प्रकरणांची सुद्धा मोठी चर्चा झाली। या मंत्र्यांना म्हणजे वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं जावं, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी झाली। आणि त्यातच एकनाथ शिंदे अचानकपणे दिल्लीला गेले। त्यांच्या दिल्ली दौऱ्याची मोठी चर्चा होत आहे, पण त्याच वेळी इकडं देवेंद्र फडणवीस राज्यपालांना जाऊन भेटले। आता तेही कमी होतं की काय म्हणून एकनाथ शिंदे यांची पाठ फिरतात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एक गुप्त भेट झाली। आणि मग या सगळ्या प्रकरणावरून राजकारणात मोठी चर्चा होऊ लागली। जो तो आपापल्या पद्धतीने याचा अर्थ काढत आहे। शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तर महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल असं म्हटलं। रोहित पवार म्हणतात, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा गावाला किंवा दिल्लीला जातात तेव्हाची परिस्थिती म्हणजे अंतर्गत कुरघोड्यांचा पुन्हा खेळ सुरू झाला खेळ आणि ऑल इज नॉट वेल सांगण्याची आली वेळ असा त्याचा अर्थ असतो। मित्रपक्षाकडून होणाऱ्या कुरघोड्याची चीड एकनाथ शिंदे साहेबांना नक्कीच असेल। असो, जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या निष्क्रिय सरकारच्या नियमित कृतिशील कुरघोड्यांना महाराष्ट्र देखील कंटाळलेला आहे, हे मात्र नक्की, असं ट्विट रोहित पवारांनी केलं। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। पवार यांच्या टीकेने महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघड झालेला आहे। एकनाथ शिंदे आणि मित्रपक्षामधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला। जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याऐवजी राजकीय डावपेचामुळे सरकारची विश्वासार्हता कमी होत असल्याचं चित्र आपण पाहतो। महाराष्ट्र तर या कुरघोड्यांच्या राजकारणाला पुरता कंटाळलेला आहे। एकनाथ शिंदे हे जरी महायुतीत असले, सरकारमध्ये ते जरी उपमुख्यमंत्री असले, तरीही त्यांच्या पाठीमागं राजकारणाचा मोठा खेळ खेळला जात आहे, हे मात्र नक्की। या सगळ्या डावपेचामध्ये नेमका कुणाचा आणि कशा प्रकारे बळी घेतला जातोय हे येत्या काही काळात नक्की दिसणार आहे। पण तरीही या सगळ्या खेळामध्ये बळी नक्की नेमका कुणाचा जाणार याचा अंदाज तुम्हा आम्हाला आणि महाराष्ट्राला तर आलेला आहे। तरीही मित्रांनो, तुमचा अंदाज जरूर सांगा। आणि आपल्या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल कदाचित तर कृपया सबस्क्राईब करावी अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।